महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा अशी काही नावं असतात की ते फक्त नेते राहत नाहीत, तर ते एका जिल्ह्याची ओळख बनून जातात. परभणी म्हटलं की एकेकाळी शिवसेना आठवायची आणि आता शिवसेना म्हटलं अलीकडे की बंडू बॉस म्हणजेच खासदार संजय जाधव. पण आता हाच बंडू बॉस उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच ढवळून निघाले. कारण हा फक्त एका खासदाराचा विषय नाहीये. हा विषय आहे ठाकरे गटाच्या मराठवाड्यातील अस्तित्वाचा. हा विषय आहे परभणीच्या सत्ता संघर्षाचा. हा विषय आहे राहुल पाटील यांच्या वाढत्या प्रभावाचा. आणि हा विषय आहे 2029च्या लोकसभा निवडणुकीचा. कारण आज जर संजय जाधव शिंदेंसोबत गेले तर उद्या परभणीत राजकारण कोणाच्या हातात असेल? ठाकरे गट टिकेल, राहुल पाटील मजबूत होतील की भाजपचा चेहरा म्हणून मेघना बोर्डीकर पुढे येतील? आज मी तुम्हाला फक्त घडलेल्या घटनांचा तपशील नाही तर संपूर्ण विषय सखोल विश्लेषण करून सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी समीर मोरे आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. संजय जाधव यांच्या निर्णयाचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर त्याआधी आपल्याला परभणीचा राजकीय इतिहास समजून घ्यावा लागेल. कारण परभणी लोकसभा हा काही साधा मतदारसंघ नाही आहे. मराठवाड्यातील सर्वात राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघांपैकी एक. विशेष म्हणजे या मतदारसंघात जालना जिल्ह्यातील काही भागही येतो. येथे मराठा समाजाचं मोठं वर्चस्व आहे. त्याचबरोबर ओबीसी, दलित, मुस्लिम आणि ग्रामीण मतदारांचाही प्रभाव मोठा आहे. परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी, गंगाखेड, जिंतूर, सेलू, पाथरी, मानवत आणि सोनपेठ हे भाग प्रभावी आहेत. आणि विशेष म्हणजे या मतदारसंघात अनेकदा व्यक्ती पक्षापेक्षा मोठी ठरली. शिवसेनेने इथे मजबूत कामगिरी केल्याचं गेल्या निवडणुकांचे निकाल पाहिलं की लक्षात येतं. पण एक गोष्ट कायम चर्चेत राहिली. परभणीत जिंकणारे अनेक नेते पुढे पक्ष बदलत गेले. म्हणूनच जुन्या शिवसैनिकांमध्ये एक वाक्य प्रसिद्ध आहे, परभणीचा खासदार जिंकतो शिवसेनेतून, पण पुढं कुठं जाईल सांगता येत नाही. यामुळेच जेव्हा 2022मध्ये शिवसेना फुटली आणि संजय जाधव ठाकरेंसोबत राहिले तेव्हा त्यांचं विशेष कौतुक झालं. लोक म्हणाले यांनी परभणीची परंपरा मोडीत काढली. पण आता पुन्हा त्याच परंपरेची चर्चा सुरू झाली आहे. आजची पिढी संजय जाधवांना खासदार म्हणून ओळखते, पण संजय जाधव यांची ताकद फक्त संसदेपुरती नाहीये. त्यांची खरी ताकद गाव पातळीवर आहे. वर्षानुवर्ष त्यांनी कार्यकर्ते जोडले, अडचणीत धावून जाणारा नेता अशी प्रतिमा तयार केली, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाव वाढवला. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, बाजार समित्या, सहकारी संस्था असं सगळीकडे त्यांचे समर्थक तयार झाले. यातूनच बंडू बॉस हा ब्रँड तयार झाला. म्हणूनच 2014, 2019 आणि 2024मध्ये त्यांनी विजय मिळवला. 2024मध्ये तर महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासारख्या बलाढ्य अशा मोठ्या नावाचा त्यांनी पराभव करून आपली ताकद दाखवून दिली. तेव्हा अनेक लोक म्हणाले होते परभणीत बंडू बॉस हा स्वतःमध्येच एक राजकीय पक्ष आहे. आता प्रश्न आहे की 2022मध्ये ते गेले नाहीत, मग आता का? हा खरं तर सर्वात मोठा प्रश्न आहे. 2022मध्ये शिवसेनेत सर्वात मोठं बंड झालं. 40 आमदार गेले, अनेक खासदार गेले, मोठमोठे नेते गेले. पण संजय जाधव ठाकरेंसोबत राहिले. मग आज परिस्थिती का बदलली? याचं पहिलं कारण म्हणजे सत्ता. राजकारणात कार्यकर्त्यांना कामं हवी असतात, लोकप्रतिनिधींना निधी हवा असतो, स्थानिक संस्थांमध्ये ताकद हवी असते. पण विरोधी पक्षात राहून हे सगळं मर्यादित होतं. गेल्या 2-3 वर्षात संजय जाधव यांच्यावर त्यांच्या स्वतःच्या कार्यकर्त्यांकडूनच दबाव वाढत असल्याची चर्चा होती. किती दिवस विरोधात बसायचं? आपल्या भागाचा विकास कसा करायचा? आपल्या कार्यकर्त्यांना ताकद कशी द्यायची? हे प्रश्न सतत विचारले जात होते. राजकारणात विचारधारा महत्त्वाची असतेच, पण सत्तेचं गणित अनेकदा विचारधारेवर भारी पडतं. आता येतो या घटनेतला सर्वात महत्त्वाचा भाग. परभणीत गेल्या काही वर्षात 2 सत्ता केंद्र तयार झाली. एक संजय जाधव आणि दुसरे राहुल पाटील. राहुल पाटील यांचं जिल्ह्यातील वजन सातत्याने वाढत गेलं. संघटनात्मक निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग वाढला, स्थानिक निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका वाढली आणि इथूनच संघर्षाच्या चर्चांना सुरुवात झाली. अर्थात दोन्ही नेत्यांनी कधीही सार्वजनिकपणे मोठा संघर्ष मान्य केलेला नाही, पण स्थानिक राजकारणात अनेकदा जे दिसत नाही तेच खरं असतं. राजकीय वर्तुळात अशी चर्चा होती की जिल्ह्यातील अनेक निर्णयांमध्ये आमदार राहुल पाटील यांचा प्रभाव वाढत होता. यामुळे जाधव समर्थकांमध्ये नाराजी वाढत गेली. आता जाधव गेले तर राहुल पाटील यांचा फायदा कसा होईल? हा सर्वात मोठा राजकीय प्रश्न आहे. जर संजय जाधव गेले तर ठाकरे गटात परभणीचा चेहरा कोण? उत्तर एकच दिसतं, राहुल पाटील. कारण रिकामी झालेली जागा कोणीतरी भरायचीच असते. आजपर्यंत बंडू बॉस यांच्या सावलीत असलेलं नेतृत्व उद्या केंद्रस्थानी येऊ शकतं. त्यामुळे संजय जाधव यांचं जाणं हे राहुल पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीतील मोठं टर्निंग पॉईंट ठरू शकतं.
शिंदेंना त्यांच्या येण्याने काय फायदा होईल? संजय जाधव जर शिंदेंसोबत गेले तर एकनाथ शिंदेंना मराठवाड्यात मोठा चेहरा मिळेल, परभणीत प्रवेश मिळेल, संघटनात्मक फायदा मिळेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ठाकरे गटाच्या मनोबलाला धक्का बसेल. पण इथे एक प्रश्न आहे, नेता जातो म्हणजे मतदार जातो का? नेहमीच नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे नेता गेला पण मतदार गेला नाही. म्हणूनच शिंदेंसाठी हा विजय असेल, पण तो किती मोठा असेल हे पुढच्या निवडणुकीतच कळेल. आता महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, आजची लढाई ही 2026ची नाही आहे, आजची लढाई 2029ची आहे. समजा संजय जाधव शिंदे गटात गेले, सत्तेत आले, कदाचित मंत्रीही झाले, पण 2029ला लोकसभा तिकीट कुणाला? इथेच सुरू होतं मोठं राजकारण. आज मेघना बोर्डीकर जिंतूर सेलूचे आमदार आहेत, राज्यमंत्री आहेत, भाजपमध्ये त्यांचं वाढतं वजन आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप मराठवाड्यात सातत्याने विस्तार करते. आज भाजपची रणनीती स्पष्ट आहे, जिथे शक्य आहे तिथे स्वतःचा चेहरा उभा करायचा. अशा परिस्थितीत 2029ला परभणी लोकसभा मतदारसंघावर भाजप दावा करू शकतो आणि दावा केला तर पहिलं नाव कोणाचं येईल? मेघना बोर्डीकर. मग बंडूबॉस अडचणीत? हा प्रश्न अनेकांना पडतोय, कारण जर महायुतीत जागा भाजपकडे गेली तर संजय जाधव यांचं काय? तेव्हाच समजेल की आजचा निर्णय किती फायदेशीर होता. कारण राजकारणात वर्तमानापेक्षा भविष्य महत्त्वाचं असतं. आज सत्ता मिळेल पण उद्या तिकीट मिळेल याची हमी नसते. या सगळ्यामध्ये 3 संभाव्य चित्र दिसतात. नंबर 1, परभणीची जागा शिंदे गटाकडे राहिली तर संजय जाधव उमेदवार होतील, मग त्यांचा निर्णय यशस्वी ठरू शकतो. नंबर 2, परभणीची जागा भाजपकडे जाईल, मेघना बोर्डीकर दावेदार बनतील, मग मात्र महायुतीत संघर्ष निर्माण होऊ शकतो. आता नंबर 3 बद्दल बोलायचं तर ठाकरे गट नव्या नेतृत्वासह परत उभा राहील, राहुल पाटील यांना ताकद मिळेल आणि परभणीत तिरंगी संघर्ष तयार होईल. आजचा हा विषय फक्त पक्षांतरापुरता मर्यादित नाहीये, मराठवाड्याच्या भविष्यातील राजकारणाचा हा विषय. एका बाजूला उद्धव ठाकरे, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे, तिसऱ्या बाजूला राहुल पाटील, चौथ्या बाजूला मेघना बोर्डीकर. या सगळ्यांच्या मध्यभागी उभे आहेत बंडूबॉस. आज त्यांचा जो निर्णय आहे ते त्यांचं उद्याचं राजकारण ठरवू शकतो. म्हणूनच हा विषय फक्त परभणीचा नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला काय वाटतं? संजय जाधव यांनी योग्य निर्णय घेतलाय का? 2029मध्ये लोकसभा तिकीट कोणाला मिळेल? बंडूबॉस की मेघना बोर्डीकर? आणि राहुल पाटील यांना याचा किती फायदा होईल? तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर करा आणि थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.